नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना जे लाभार्थी पात्र आहेत, जे लाभार्थी 1500 रुपये महिना घेत आहेत, अशांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, आता पुढील महिन्यापासून अनुदानाचे पैसे हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला 15 जूनपर्यंत हे काम पूर्ण करून घ्यायचे आहे। आधी 30 मे पर्यंत मुदत होती, ती मुदत आता वाढवून आपल्याला आता 15 जूनपर्यंत वेळ दिलेला आहे। तरी तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केले नाही तर तुमचे अनुदानाचे पैसे अडकणार आहे। त्यासाठी ही माहिती लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जाते। हे अनुदान लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यावर वर्ग केले जात होते। मात्र आता थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे। मग संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभांसाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात आहे। तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे। परंतु आता संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे। त्यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याबाबत गाव स्तरावर तलाठ्यांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत। संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे 15 जून 2024 पर्यंत जमा करावेत। जे लाभार्थी आवश्यक कागदपत्र जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी। विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयाचे संजय गांधी शाखा अथवा गाव तलाठी यांच्याकडे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व ठिकाणी केलेले आहे। मग आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत? हयातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, छायांकित प्रत, बँकेचे पासबुक छायांकित प्रत, मोबाईल नंबर व आधार कार्ड त्या बँकेच्या खात्याला लिंक केला असेल त्या बँक खात्यात सदर अनुदान जमा होणार आहे। शिधापत्रिका, छायांकित प्रत व दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आपल्याला जमा करायचे आहेत। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले बँक पासबुक हे आधार सीडिंग करणे गरजेचे आहे, म्हणजे आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे। आणि ते लिंक करण्यासाठी आपण NPCI हा फॉर्म बँकेमध्ये जाऊन भरून द्या, म्हणजे आपले बँक खाते हे आधार कार्डला लिंक होईल। आतापर्यंत भरपूर जणांनी हे काम केले असेल, पण काही जणांचे राहिले असेल तर ते आपल्याला मुदत वाढवून दिलेली आहे। तर 15 जूनपर्यंत ते काम वेळेत पूर्ण करा, म्हणजे आपल्या अनुदानाचे पैसे थेट आपल्या खात्यावर जमा होणार आहे। काळजीपूर्वक आपले बँक खाते हे आधार कार्डला लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या। सरकारने आपल्याला 15 जूनपर्यंत ही मुदत वाढवून दिलेली आहे। ज्याचे कोणाचे द्यायचे असेल त्यांनी कृपया करून द्या आणि देताना फक्त काळजी घ्या, आपले धावपळ होणार नाही। वयोमानानुसार आपण तब्येतीची काळजी घ्या। काही दुःखद घटना घडल्या आहेत, तशा परत काही घडू नये। आपण सर्वांनी व्यवस्थित काळजी घेऊन आपले कागदपत्र हे जमा करावीत। आपल्याला नक्की हे अनुदान मिळणार आहे। मागील काही महिन्यापासून थकीत आहे तेही अनुदान नक्की आपल्याला संपूर्णपणे आपल्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे कोणीही काळजी करू नये। सर्वांनी सुरक्षित राहून आपले काम पूर्ण करा। आपल्यासाठी शुभेच्छा। लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे, त्यामुळे सर्वांनी निश्चित राहा। डीबीटीचं काम पूर्ण झाल्यावर आपल्या खात्यावर हे सर्व अनुदान एकत्रितरित्या येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, काळजी घ्या आणि कागदपत्र वेळेत 15 जून पूर्वी
जमा करा। तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।